आज आपण जेवणाचं संपूर्ण ताट बनवणार आहोत. चला तर बनवूया रेसिपी. सगळ्यात आधी आपण 2 कप तांदूळ घेतलेले आहे. ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. त्यासाठी 4 मिरच्या, 4 लसूणच्या पाकळ्या त्या चांगल्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा आहे. नंतर बारीक केलेली मिरची, लसूणची पेस्ट टाकायची आहे. चांगली भाजून घेतली का त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्यात 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. ते पाणी चांगलं उकळले की 1 वाटी बेसन आपल्याला ॲड करायचं आहे. ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बेसन केलेलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ते आपल्याला वड्या बनवायचे. त्यानंतर आपल्याला 1 कांदा आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. बारीक चिरून झाल्यावरती ते गॅसवरती एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं भाजून झाले त्यामध्ये खोबरं आणि लसूण थोडासा टाकायचं आहे. ते चांगलं भाजून झाले ते थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपला हा बघा भात शिजलेला आहे. तो खिरीसाठी एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून द्यायचा आहे. चांगलं खोबरं आणि लसूणची पेस्ट गार झालेली आहे. एका कढईमध्ये तेल टाकायचे. त्यामध्ये जिरं, मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर हे पेस्ट केलेली आपल्याला ॲड करायची. ती चांगली भाजून झाली की त्यामध्ये आपला घरातला कोणताही मसाला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि गरम मसाला आपल्याला टाकायचा आहे. ते चांगला भाजून झाला का त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. ही वड्या आपण काढून ठेवलेल्या होत्या साईडला, त्याचे काप छानसे करायचे आहेत. वड्या बघा आपल्या किती सुंदर छान झालेल्या आहेत. आणि खिरीची रेसिपी शूट करायची विसरली, त्यासाठी आपण भात थंड करून तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कस्टर्ड पावडर 2 चमचे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं साखर ॲड करून त्यामध्ये ॲड करायचे आहे.